भुसावळ येथील सेंट अलायसेंट शाळेची वेळ बदलण्यासाठी जगनभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संविधान आर्मीचा मोर्चा. भुसावळ येथील सेंट अलायसेंट शाळेची वेळ शासन नियमानुसार ठरविण्यात आली असून ते आम्हाला व पालकांना मान्य नसल्याचे पत्र संविधान आर्मीचे अध्यक्ष जगनभाऊ सोनवणे यांनी पंचायत समितीला दिले आहे. या प्रसंगी मोर्चा काढून त्यांनी सदर निवेदन पंचायत समितीचे अधिकारी यांना दिले आणि जोपर्यंत शाळेची वेळ बदलण्याचे लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा इशारा दिला होता. पंचायत समिती अधिकारी यांनी सदर शाळेच्या मॅनेजमेंटशी बोलून त्वरित खेळ बदलण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगिती करण्यात आला. यावेळी जगनभाऊ सोनवणे यांनी सांगितले की आम्ही तर शाळेला टाळे ठोकणार होतो, परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सदर आंदोलन रद्द करून केवळ मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये संविधान आणि तसेच इतर 10 संघटनेचे पदाधिकारी, शाळेचे विद्यार्थी व त्यांचे पालक व स्कूल वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ. कारण की या भुसावळ संपूर्ण तालुक्यामध्ये 12,000 विद्यार्थी आहेत आणि 12,000 विद्यार्थ्यांशी जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे. सकाळची जर शिफ्ट असली तर सकाळी विद्यार्थी लवकर जर उठला तर त्यांना चांगला ऑक्सिजन मिळतो, शुद्ध वायू मिळतो आणि त्यांचे आरोग्य जे आहे ते सुधारतं आणि ते दीर्घायुष्य होतात आणि मोठमोठे अधिकारी देखील होतात. सकाळची वेळ चांगली असते आणि म्हणून या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आक्रोश मोर्चा आणून माननीय गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये आम्ही तिथे ठिय्या आंदोलन केलं आणि ठिय्या आंदोलन केल्यानंतर आम्ही सांगितलं जोपर्यंत आम्हाला लेखी तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचा हा विजय या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी आम्हाला या ठिकाणी हे पत्र दिलेलं आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी आणि पत्र दिल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. परंतु या ठिकाणी जे आहे की 12,000 विद्यार्थी आहेत भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आमचे लाडके आमदार संजय सावकारे यांना 12,000 विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आणि या ठिकाणी वाहनधारकांची अजिबात चिंता नाही आहे. म्हणून या ठिकाणी आमदार संजय सावकारे हे झोपलेले आहेत म्हणून त्यांच्या देखील या ठिकाणी या प्रश्नांच्या बद्दलची नाकारती भूमिका आमदार संजय सावकारेंची आहे. त्यांचा देखील या ठिकाणी 12,000 विद्यार्थ्यांच्या वतीने निषेध आणि धिक्कार मी करतो. विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय संविधान. पहिला टप्पा तुमचा. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. शाळकरी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्या पालक वर्गाला न्याय मिळालाच पाहिजे. पालक वर्गाला न्याय मिळालाच पाहिजे. शाळकरी वाहनधारकांना न्याय मिळालाच पाहिजे. शाळकरी वाहनधारकांना न्याय मिळालाच पाहिजे. साहेब, आज या ठिकाणी आम्ही सर्व शाळकरी मुलं आणि त्याचबरोबर त्यांचा पालक वर्ग आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे सर्व जेवढे आमचे जे आहे वाहनधारक शाळकरी जे मुलांना ने जा करतात त्यांना सोडतात, तर आमचं असं म्हणणं आहे की शासन निर्णयानुसार जोही निर्णय आलेला आहे तो आम्हाला मान्य नाही. तो शाळकरी मुलांवरती, पालक वर्गावरती आणि शाळेचे जे वाहनधारक, शाळकरी जे वाहनधारक आहेत, चालक मालक, त्यांच्यावरती अन्याय करणारा आहे. हा जो काळा GR शासनाने काढलेला आहे, हा काळा GR या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि पूर्वीची जी वेळ होती जैसे